शेजारच्याला म्हणा प्रेज द लॉर्ड, म्हणा तू आशीर्वादित आहे, नक्की नक्की आशीर्वादित आहे. काय म्हणा नक्की 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 नक्की. इव्हरी करास काढूया आपण. बायबलचं वचन काय सांगतं, पण इव्हरी करास पण काढा आणि कोणी मत्ती कृषी वर्तमान आपल्याला वाचायचं आहे. मत्ती 4 पण काढायचं आहे आपल्याला. इब्री करास याचा 11 अध्याय 17 आणि 19 वचन वाचूया. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले, ज्याने वचने स्वीकारली होती. तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवण्यास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि तिथून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. आमेन. कोण परत मिळाला? इसाक. इसाक. बायबल मध्ये सांगितलं की अब्रामाने आपली परीक्षा होत असताना विश्वासाने इसाकाचे काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग कधी कधी आपल्या विश्वासाची पण काय होऊ शकते? परीक्षा होऊ शकते की तुमचा विश्वास कसा आहे. बघा ना, काही लोकांचा विश्वास मच्छर सारखा विश्वास असतो. काय असतो? मच्छर कसा एका जागी बसतो आणि दुसऱ्या जागी काय होऊन जातो? उडून जातो. काही काही लोक हा ना बरं वाटेल, पण तो विश्वास जो आहे तो विश्वास कसा पाहिजे? म्हणा पक्का पाहिजे. पक्का पाव, पक्का पावशेर नाही, एकदम पक्का मोठा. म्हणा मोठा आभाळा एवढा. शेजारच्याला सांगा आभाळा एवढा विश्वास पाहिजे. किती एवढा? आभाळा एवढा विश्वास पाहिजे. अब्रामाचा तो विश्वास आहे तो कसा आहे? आभाळा एवढा आहे. हो, तुमची परीक्षा होत असताना तुमच्याकडे काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आणि परीक्षा होत असताना तुमच्याकडे काय पाहिजे? कमी कर केलं कमी. विश्वास. बायबल मध्ये सांगितलं की अब्रामाचा जो विश्वास आहे त्याची परीक्षा होत असताना परीक्षामध्ये काय घेऊन उभे राहा? विश्वास घेऊन उभे राहा. काय घेऊन उभं राहायचं परीक्षामध्ये? बोला ना, काय घ्यायचंय? विश्वासाला घ्या. आपण विश्वासाला मागे ठेवतो. आपला विश्वास असतो मच्छर सारखा. बरोबर. परीक्षा होत असताना अब्रामाकडे काय आहे? बलाढ्य विश्वास आहे. कोणता विश्वास आहे? कसा आहे? कसा आहे विश्वास? बलाढ्य बॉडी बिल्डर विश्वास आहे. कसा आहे विश्वास? ढाल कशी पाहिजे? बोला ना, मला ढाल मोठी पाहिजे. एवढी एवढी ढाल जमणार आहे का? इथं एका तलवार घ्यायची मोठी ढाल चालेल का? बोला ना, चालणार आहे का? चालू शकत नाहीये. तुमची ढाल पण कशी पाहिजे? मोठी पाहिजे. तुमची परीक्षा होत असताना परीक्षा होते. काही काही लोक म्हणतात देवाने माझी परीक्षा पाहिजे. देव कधी कोणाची परीक्षा पाहत नाही. हालेलुया. बोला हालेलुया. परीक्षामध्ये आपल्याला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. अब्रामाची परीक्षा होत असताना त्याचा विश्वास कसा आहे? बलाढ्य विश्वास आहे. कमजोर विश्वास आहे का? बोला ना हालेलुया. कमजोर विश्वास नाही, त्याचा विश्वास कसा आहे? बलाढ्य आहे. तुमची परीक्षा होत असताना तुमच्याकडे विश्वास पाहिजे. हालेलुया. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. पक्का, मजबूती के साथ. म्हणा मजबूती के साथ. मजबूती के साथ आहे का विश्वास? हालेलुया. पहिले करीत मध्ये सांगितलंय 9वा अध्याय काढा.
आणि 9-10 वचन वाचा. कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको. पहिले करीन 9-10. किंवा तो आपल्या करताच बोलतो, हो हे आपल्या करताच लिहिले होते, अशा अर्थाने 10 काढा. 10 10-13. मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. परीक्षा मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. म्हणजे अशी काय परीक्षा आली का तुमच्यावर? परीक्षा कशासाठी असते? म्हणा मजबूत करायसाठी असते. परीक्षामध्ये काय व्हायचं? आपल्याला कमजोर व्हायचंय का? बरं ना, कमजोर नाही व्हायचं. परीक्षेमध्ये काय व्हायचं आहे? बलाढ्य व्हायचं आहे. कसं व्हायचं आहे? परीक्षेमध्ये ताकदवान व्हायचं आहे. मनुष्याला सहन करता येईल अशी परीक्षा तुमच्यावर आलेली नाहीये. अब्रामावर कशी परीक्षा आली तशी आली का तुमच्यावर? अब्रामाला परमेश्वर म्हटलं जाय तुझ्या लेकराला का? योबाचे काय झालं? योबाची तर सैतानाकडून परीक्षा पाहिली. तुम्हाला तुमच्याकडे तर सैतानाला पाठवलं नाही. पाठवलंय का? असं काही आलंय का तुमच्यावर? म्हणून येशूने तुम्हाला काय शिकवलं? आणि आम्हाला 6व्या अध्यायामध्ये सांगितलं येशूची प्रार्थना. मत्तय वर्तमान 6व्या अध्यायामध्ये बघा ना. 6वा अध्याय 13 मध्ये वाचा. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडील. काय सांगितलं? म्हणून आपण रोजची प्रार्थना काय म्हणतो? परीक्षामध्ये काय पाहिजे? प्रार्थना. प्रार्थना असेल तर अभ्यास पण करावा लागेल. परीक्षा असली तर काय काय अभ्यास करावा लागेल? येशूने काय अभ्यास केला तुम्हाला माहितीये का? येशू ज्या वेळेस त्याची परीक्षा होत आहे डोंगरावर त्याला कुठे नेलेला आहे? अरण्यात नेलेला आहे. अरण्यात नेत असताना येशू उपासामध्ये आहे. येशूने काही खाल्लेलं नाहीये. येशूचा स्टडी बघा कसा चालू आहे. परीक्षेमध्ये काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास बलाढ्य पाहिजे. सेकंड नंबर येशूने शिकवलेले प्रार्थना पाहिजे. फर्स्ट नंबर काय सांगितलं? विश्वास कसा पाहिजे? हात करून दाखवा. बलाढ्य. सेकंड नंबर येशूने काय सांगितलं? काय करायची आहे? 6वा अध्याय 13 वचनामध्ये काय सांगितलं? आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. मग आज सगळ्यात महत्वाचं की विश्वास परीक्षा होत असताना आपल्याकडे शस्त्र सामग्री पण पाहिजे. एपिस्कराच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलं की 10 ते 20 वचनामध्ये सांगितलं. तुम्ही नंतर काढा. विश्वासामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला कळालं का? काय पाहिजे? परीक्षेमध्ये तुमच्याकडे काय पाहिजे? तुमच्याकडे समजा तुम्ही शाळेत जातात का नाही? तुम्ही शाळेत जात असताना तुमच्याकडे पेनच नाहीये, कंपासच नाहीये तुमच्याकडे. बोला ना. कंपासच नाहीये तुमच्याकडे, कर्कटकच नाहीये, अजून काय पट्टीच नाहीये, अजून सिस पेन्सिलच नाहीये, तर काय उपयोग आहे? आणि सगळं असून दिमाग पाहिजे. काय पाहिजे? दिमाग मध्ये भरून ठेवायचंय. स्टोरेज करून ठेवायचं. काय स्टोरेज करून ठेवतात? अभ्यास. तुम्हाला स्टोरेज काय करायचं आहे? देवाचं वचन तुम्हाला मला काय करायचं आहे? स्टोरेज करायचं आहे परीक्षेमध्ये. तुम्ही जागे आहेत का? जागा असता तर तुम्हाला करंट लागला असता. काय पाहिजे? स्टोरेज काय पाहिजे? देवाचं वचन. मार्क 13:21 मध्ये सांगितलं आकाश आणि पृथ्वी खावणार आहे पण माझे वचन नाही सेवणार नाही. अब्रामाकडे काय आहे? देवाचं वचन स्टोरेज आहे.
देवाचं वचन स्टोरेज असलं ना हालेलुया. आणि लक्षात ठेवलं ना, कोरून ठेवलं ना, तर तुम्हाला शैतान हारू शकत नाही. येशू त्याच्या स्टोरेज मधून काय काढतोय? मत्ते 4:4 मध्ये काय सांगितलं परीक्षेमध्ये? देवाचं वचन काढलं. देवाचं वचन ज्यावेळेस तुमच्याकडे असणार आहे, तुम्ही परीक्षेमध्ये काय होणार? पास होणार आहे. तर तुमच्याकडे विश्वास असणार आहे, उपास असणार आहे, आराधना असणार आहे, देवाकडे येत असणार आहे, तुम्ही पास होणार आहे. येशूकडे काय आहे? देवाचं वचन आहे. आणि देवाचं वचन असताना तो काय करत आहे? शैतानाला हरवते परीक्षामध्ये. काय काय लोकांना मजाक वाटतो परीक्षा. चालतं का? हा, कितीतरी दिवस काय काय लोक आम्हाला प्रार्थना यायला लागली, मग परीक्षेत पडते तोंडावर. काय काय लोक आम्ही हुशार आहे, ये बाळ इकडे रे. काय काय लेकर काय काय लोक आम्हाला प्रार्थना येते, आम्हाला आराधना येते, आम्हाला वचन वाचता येतो, आम्हाला सगळं येतं, आम्हाला सगळं येतं. आणि परीक्षेत काय पुढे पडतो? तोंडावर. म्हणा ना तोंडावर. तुम्हाला माहिती आहे का? म्हणा युदा. हा युदा परीक्षेमध्ये काय झालेला? हारलेला आहे. म्हणा युदा परीक्षेत हारला. त्याला मोह झाला. येशूला धरून दिलं किती रुपयासाठी? 30 रुपयासाठी. आणि हारलेला आहे. परीक्षेमध्ये टिकला का तो? मला सगळे उभे राहा. परीक्षेमध्ये टिकला का तो? तुमच्याकडे तुम्ही परीक्षामध्ये असताना, तुमची परीक्षा होत असताना तुमच्याकडे कोण पाहिजे? आता हे लेकरू आहे, हे लेकरू शाळेत जात आहे, अभ्यास करत आहे, पण परीक्षा होत असताना कोण आहे तिच्या बरोबर? सर बरोबर आहे. सर शिकवत आहे, आई वडील तिच्या बरोबर आहे. जर तुमची परीक्षा होत असताना देव तुमच्या बरोबर पाहिजे, तुमची परीक्षा होत असताना देवाचे सेवक तुमच्या बरोबर पाहिजे, त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे? पास होणार आहे. एकटेच जातात, देवाला घेऊन येणार नाही, देव नसणारे. आम्हाला येतं सगळं, तोंडावर पडतात. युदाईस करत सारखे घ्यावं लागेल फाशी. युदाईस करत मी काय घेतली? कमून फाशी घेतली? परीक्षेत हारला तो. त्याला कळालं मी निर्जीव जीवाला काय केलं? धरून दिलं. लालची होता तो. म्हणा लालची होता. त्याला पैशाचा मोह होता. हालेलुया. हे अधिकार नसताना तुम्ही देवाचा पैसा खात असेल तर देवाचा क्रोध येणार आहे. परीक्षेमध्ये काय होऊन जाणार आहे? हारून जाणार आहे. अब्रामाकडे काय आहे? बायबल मध्ये सांगितलं, तो देवाने सांगितलं त्याला, मी तुझी संतती कशाप्रमाणे करणार? वाळूच्या कानाप्रमाणे करणार. त्याच्या डोक्यामध्ये त्याने काय स्टोरेज करून ठेवले? वचन स्टोरेज करून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस वचन स्टोरेज असतं ना, तो व्यक्ती हारला जात नाही. आणि कोण आहे त्याच्या बरोबर? देव आहे. देव पाहिजे, देवाचं पाचारण पाहिजे, तेव्हा हारणार नाही. बसा खाली काढा. त्याच्यामध्ये सांगितलं ना उत्पत्तीमध्ये, उत्पत्ती 22:1-14. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3ऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करू. परीक्षेमध्ये परत येतो. परीक्षेमध्ये देवाला घ्या. परीक्षेमध्ये कोणाला घ्या? देवाला घ्या. परीक्षेमध्ये त्याने कोणाला घेतलेला आहे? देवाला घेतलेला आहे. सेवकाला काय म्हणे? किती? 22 किती? 22:5 मध्ये परत वाचा. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. येथे गाढवाजवळ तुम्ही थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो. मुलगा आणि पलीकडे जातो. मोरिया देशाच्या डोंगरावर तो काय करायला गेलेला? आपल्या लेकराचा
परीक्षा परीक्षा सोपी का? नाही. हा? फुकट मार्क येतात का? नाही. अभ्यास करावा लागतो, कष्ट करावं लागतं. कष्ट करावा लागते. Yes. हालेलुया. हा? पैसा नसतो, हा? त्रास असतो, उपास असतो, उपास असतो, घरचे पाहायला भेटत नाही, दारचे पाहायला भेटत नाही, हे पाहायला भेटत नाही. परीक्षा द्यायची असेल, कोणी नाचणार आहे? तुम्ही आणि देव वाचणार आहे. ज्यावेळेस देव वाचणार आहे त्यावेळेस काय असणार आहे? पास होणार आहे. ज्यावेळेस देवाचं वातावरण असेल, देव तुम्हाला सांगणार आहे, देव तुमच्या संगती बोलणार आहे, त्यावेळेस तुम्ही आणि मी काय होणार आहे? पास होणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया, बोला हालेलुया. सोपी वाटते लोकांना सेवा. आयशा आरामात पास्टर दिसतात गाडीवर येताना, त्याला वाटतं आम्ही गाडीवर हिंडू. अरे पास्टर कोणत्या खात्यातून आलेले माहिती का? हालेलुया. पास्टर उपाशी राहून सेवा केलेली. हालेलुया. कधी कधी दान लोक देतात, नाही देत. कोणी कोणी कसं कधी कधी उपाशी तापाशी राहून काम सोडून त्या देवाचा सेवक देवाची सेवा करत आहे. हालेलुया. ही परीक्षेमधून तो पास होतो, पुढून परमेश्वर त्याला देत आहे. हालेलुया. सेवा काय तुम्हाला काय मेवा वाटला का? नाही. मेवा आहे का सेवा? नाही. विश्वासूने राहायचं. चर्च 10-50 चर्च बांधलायचे, प्रार्थना ठिकाण बांधलायचे, 50 पाळक बांधलायचे. पाळक बदलत आपण व्यभिचारेल. हालेलुया. काही लोक बायका बदलतात, नवरे बदलतात, काही लोक पाळक बदलतात. पाळक बदलतात तर तुम्ही काय करत आहे? हे विचार. हे विचार आहे. परीक्षेत नापास झाले तुम्ही. Yes. Yes. काय झाले? नापास झाले. नापास झाले. सेवा काय सोपी का? नाही. सेवा काय सोपी का? अब्राहम काय करायला निघालेला? पहा, लेकराला घेऊन निघालेला आहे. सेवा सोपी नाही. ही परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, येशू. तुमच्यासाठी माझ्यासाठी येशूला खापलेला आहे, वधस्तंभावर मेलेला आहे. सोपा आहे का सेवा? नाही सोपा. हालेलुया. सोपी वाटते लोकांना सेवा. हालेलुया. टाळ्या वाजवता आले म्हणजे त्याला सगळं आलं. नाही. हा? टाळ्या टांगळंग टाळ्या वाजत आलं म्हणजे आलं सगळं. अरे सेवा आहे का सोपी का ती? नाहीये. हा? इथं तुम्हीला इथं आम्ही दिसतो टाकाटक तुम्हाला, पण आमच्या पाठीमागचा अंधार माहिती का तुम्हाला? हालेलुया. हा? मेणबत्ती बघा, म्हणा मेणबत्ती. मेणबत्ती. मेणबत्ती जाळत्या स्वतःला आणि स्वतःजवळ तिचा अंधार असतो. हालेलुया. आणि इतरांना काय देते ती? प्रकाश. प्रकाश देते. तसे सेवक आहेत. सेवक स्वतः जळतात. हो, कशासाठी जळत नाही? उपाशी राहत आहे, तापाशी राहत आहे, कुठली वस्तू पाहिजे ती मिळत नाहीये. परमेश्वर देतो. परीक्षा झाल्यानंतर. हालेलुया. प्रेस लॉर्ड. कशानंतर देतो? परीक्षेनंतर. परीक्षेनंतर. जळतो तो मेणबत्ती प्रमाणे, जळत जळत दुनियाला प्रकाश देतो. Praise the Lord. येशूने काय केलं? स्वतः जाणं. तो स्वतः जळाला. तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तो अंधारात जावा लागला. तुम्हाला मला त्याने काय दिलेलं? प्रकाशित केलेलं आहे. हालेलुया. Praise the Lord. तो अंधारातून गेला आणि तुम्हाला मला अंधारातून बाहेर काढलं. त्या परीक्षेच्या अंधारामधून, त्या त्रासाच्या अंधारामधून बाहेर काढलं. सैतानाच्या सत्तेमधून बाहेर काढलं. तुम्हाला मला प्रकाश केलेला आहे. Yes. काय म्हटलं? येशूने म्हटलं मी जगाचा प्रकाश आहे, Praise the Lord. जो मला अनुसरतो अंधारात राहणार नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बोला हालेलुया, Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. सेवा सोपी आहे का? नाही. हा? येशूने सेवा केली 3.5 वर्ष. 39 फटके खाल्लेले, मार खाल्ला, हातात खिळे टोकले. हा? काय त्याचा सुख सोडून तर पुढे आला. बायबल मध्ये सांगितलं की तो धनवान असताना तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री झाला. दरिद्री झाला. तो राजा असून काय झालेला आहे? वधस्तंभ पत्करलेला आहे. ही आहे सेवा. Praise the Lord. सेवा म्हणजे काय? फळ मेवा नाहीये. सेवा म्हणजे त्याग आहे. Hallelujah. सेवा म्हणजे परीक्षा आहे. सेवा म्हणजे विश्वास आहे. सेवा म्हणजे तुमच्याकडे देवाचं शस्त्र सामुग्री आहे. हालेलुया. सेवा म्हणजे तुमच्याकडे देवाची सत्ता दिलेली आहे. Amen. आणि तुमच्याकडे सत्ता असल्यावर शैतान पावलं पावली काय करत आहे? परीक्षा. परीक्षा घेत आहे. हालेलुया.
येशूकडे सेवा होती, शैतानाकडून परीक्षा झाली त्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही आहे सेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पिक्चरचे गाणे म्हणायचे आणि म्हणायचं सेवा करतोय आम्ही. नाही. स्टेटस ठेवायचे. फोन दाखवा. काय ठेवायचे? आज करा ना. स्टेटस. स्टेटस ठेवायचे. आता नवीन पद्धत निघली भांडायची. मला नवीन पद्धत निघली भांडायची. नवीन पद्धत. लक्ष दे रे. काय निघली? नवीन पद्धत. नवीन पद्धत निघली भांडायची. काही बोलायचं नाही कोणाला, पण स्टेटस ठेवून द्यायचा आणि गपचीत पाहायचं. स्टेटस चेक करायचा. पाहिलं का नाही, पाहिलं का नाही, पाहिलं का नाही, पाहिलं का नाही, चेक करायचा. हा पाहिलं, टोचला असेल त्याला. अरे ही सेवा आहे का? नाहीये. हा? हालेलुया. हे असे लोक काही कामाचे नाहीये. नाही. बोला हालेलुया. 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 बोला. सेवक लोक असे असतात का? नाही. प्रार्थना करणारे लोक असे असतात का? नाही. हे कोणा टोचता टाचीने येशूने काय बोलत असताना टोचलो का कोणाला? नाही. हा? येशू म्हणला थांब आता, मी तुझा बेतच पायाला लावतो. नाही. हा? 0 मिनिटात त्यांनी काय झालं, एवढे चमत्कार केले येशू ख्रिस्तानी. प्रेज द लॉर्ड. तोही चमत्कार केला असता त्याने. आमेन. हालेलुया. वधस्तंभाचा पण चमत्कार केला असता. हालेलुया. पण वधस्तंभ म्हणजे काय आहे? ओ सेवा आहे. ओ वधस्तंभ म्हणजे काय? ओ सगळ्या जगाचं पाप, त्याने तुमचा आज पाप, पिढ्यापिढ्याचा पाप, युगानुग ओ पाप त्याने काय केलं? स्वतः वाहून नेलेला आहे. ओ आहे वधस्तंभ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ वाहत असताना तुमची मर्जी नाही चालणार. सेवा करत असताना तुमची मर्जी नाही चालणार. देवाची मर्जी चालणार आहे. पवित्र आत्म्याचं ऐकावं लागणार आहे. हालेलुया. परीक्षेमध्ये म्हणा, परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये देवाच्या आत्म्याचं ऐकावं लागणार आहे ऐकावं लागतं. आणि उभं राहावं आणि उभं लागणार राहावं आहे. लागतं. बोला हालेलुया. बोला हालेलुया. परीक्षेमध्ये अब्राम कोणाचं ऐकत आहे? देवाचं ऐकत आहे. म्हणून एक चांगला सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक चांगला पिता आहे तो. म्हणा आमेन. पिता. चांगला पिता. अब्रामाला काय म्हणलं? विश्वासाचा पिता. विश्वासाचा पिता म्हणले. विश्वासाचा हालेलुया. पक्का 2 पिता झाले तो. एक इसाकाचा आणि इस्माईलचा. 2 राष्ट्राचा काय झाला तो? बाप झाला तो. हालेलुया. एवढा मोठा फुकट बाप झालेला नाहीये. त्याग. त्याग केला त्याने. त्याग. वधस्तंभाचा त्याग. हालेलुया. येशूचा त्याग पहा. हा? त्याग करायचा नाही. आणि नखऱ्यामध्ये लाली पावडर लावायची, लिपस्टिक लावायची, केस झिपऱ्या ठेवायच्या, अशा मोठ्याला म्हणायचं मी सेवा करते. व्यभिचार करायचा, लफडे करायचे आणि काय करायचं? मी सेवा करत आहे. हालेलुया. ही अशी पानसट सेवा नाही आवडत येशूला. आमेन. हालेलुया. अशी सेवा करून तुम्ही जाता नरकाला. पाप करतात आणि सेवा पण करतात. नाही. सेवा म्हणजे पवित्रतेमध्ये सेवा करायची प्रेज असते. द लॉर्ड. हालेलुया. 12 प्रेषितांनी काय सेवा केली? त्याग केला. अहो काय त्याग केला? घरादार सोडून बायबल मध्ये सांगितलं पेत्राने. पेत्राने काय केलेलं आहे? येशूला कोणाकडे नेला? त्याच्या सासूकडे नेलेला आहे. तिला ताप आलेला आहे. त्या तापाला येशूने काय केलं? तटवलेला आहे. त्याग केलेला आहे. आमेन. हालेलुया. पेत्राने घर सोडलं, बायको सोडली. प्रेज द लॉर्ड. हा? जहाज सोडून त्याग केलेला आहे. तुम्ही काय करतात? हालेलुया. तुम्ही माणसं चोरतात. येशूकडे ही पास्टरकडे आणत नाही. येशूकडे आणत नाही, स्वतःकडे आणतात माणसं. ही अशी सेवा आहे का? नाही. ही सेवा काय कामाची नाही. फटके बसतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. अर्पण कोणाकडे आणलेलं आहे? परमेश्वराला. परमेश्वराकडे. बोला ना, कोणाकडे आणलंय? परमेश्वराला. हा म्हणा अब्राम. अब्रामाने अर्पण अब्रामाने अर्पण. स्वतःच. स्वतःचं. दुसऱ्याच्या याच्यावरच नाही म्हणा. दुसऱ्याच्या याच्यावरच नाही. इकडे बघा चित्र. स्वतःच आणलं अर्पण. कोणी म्हणा अब्रामाने. अब्रामाने स्वतःचं अर्पण. स्वतःच अर्पण, दुसऱ्याचं नाही. नाही. या अर्पणावर अधिकार कोणाचा आहे? परमेश्वराचा अधिकार. लोकांवर अधिकार कोणाचा आहे? परमेश्वराचा. म्हणजे आणायचं माध्यम तुम्ही झालं पाहिजे. आमेन. हालेलुया. तुम्ही आणि मी सगळे लोक कोणाकडे आणले पाहिजे? देवाकडे. देवाकडे आणले पाहिजे. स्वतःकडे नका आणू. हालेलुया. स्वतःचे माकड चाळे नका शिकू. Yes. स्वतःचा बेविचारपणा नका शिकू. हालेलुया. काय शिकवायचं आहे? देवाच्या गोष्टी. देवाच्या. देवाच्या गोष्टी. आमेन. अब्राम आपल्या लेकराला काय म्हणतोय? बाळा परमेश्वर पाहून. बाळा
अब्राम लेकरू म्हणते बाबा आपण होम अर्पण करायला चाललोय. वाचा ना त्याच्यावर 13 चे. तेव्हा इसाकाने किती 22 किती 7. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, इसाकाने आपला बाप अब्राम अब्राम यास म्हटले, बाबा तो म्हणाला काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा विस्तव व लाकडे आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून दी. काय करू लाग? काय केलं त्याने? स्वतः काय केलं? हा? आणि ते पोरगा सुद्धा स्वतः निघालेला आहे बापावर विश्वास ठेवून. तुमचा माझा विश्वास नाही का बापावर? तो बाप तुम्हाला मला काही पण देऊ शकतो. तो आकाश कपडे खोलू शकतो, तो स्वर्ग खोलू शकतो. तो तुमच्यासाठी तो बाप मन्ना देणार आहे. तो बाप तुमच्यासाठी तो काय पण करणार आहे. हालेलुया. बापावर विश्वास पाहिजे परीक्षेमध्ये. अब्रामाला विश्वास आहे बापावर, येशूला विश्वास आहे बापावर, आणि इसाकाला विश्वास आहे बापावर. आणि बाप पण काय म्हणतोय? यहोवा यिरे, परमेश्वर काय करणार आहे? पाहून देणार आहे. तुम्ही आहे का यहोवा यिरे? परीक्षेमध्ये काय आहे? परीक्षेमध्ये काय म्हणायचं आजी? देव पाहून देईल. काय पाहून देईल? लेकरांनी काय म्हणायचं? यहोवा यिरे, परमेश्वर पाहून देईल. परीक्षेमध्ये म्हणायचं देवा तू देणारा देव आहे. तो हर एक परिस्थितीमध्ये सेवेमध्ये देवा तू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेमध्ये धंदा चालू केला लोकांनी. म्हणा सेवेमध्ये धंदा चालू करायचा. सेवा पण करायची आणि धंदा करायचा. धंदा करणाऱ्या लोकांना येशूने काय केलं? एक मंदिरातला तोडा घेतला आणि तोडा गरागरा बिंगून सरपाचे चौरंग उलटे पालते केले आणि म्हटला माझं मंदिर तुम्ही लुटारूची गुहा केलेली आहे. धंदा करणारे लोक नाही पाहिजे आपण सेवेमध्ये. काय नाही पाहिजे? धंदा करू नका. धंदा करा, धंद्याच्या ठिकाणी ठेवा. काम कामाच्या ठिकाणी ठेवा. देवाला देवाच्या ठिकाणी ठेवायचे. लोक देवाला व्यवहारात पाहतात. कशात पाहतात? बोला ना, कशात पाहतात देवाला? अब्रामाने तसं नाही केलं. सेवा सेवाच आहे, अर्पण अर्पणच आहे. प्रेज द लॉर्ड. परीक्षा परीक्षाच आहे. परीक्षा ओळखत नाहीत लोक. काय करत नाही? परीक्षा ओळखत नाही. ही सगळ्यांनी ओळखलं असेल, थोडा मोठा असेल तो म्हणला असेल माझं काहीतरी असेल बाबा तिथं. पण बापावर विश्वास ठेवला. काही लोकांना सेवकावर विश्वास नाही. ते सेवक तशीच आहेत, पण त्याच्यातले आपण नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. बरं, हालेलुया हालेलुया. तर अब्रामाने काय केलेलं आहे? घेऊन निघाला. काय घेऊन निघाला? अर्पण घेऊन निघाला स्वतःच. सेवा तुम्हाला स्वतः करायची आहे. प्रार्थना तुम्हाला कशाला काय करायची? स्वतः करायची. आणि परीक्षा कोणाला द्यायची? स्वतःला द्यायची. मरावा कोणाला लागायचे? स्वतःलाच मारावा लागणार आहे. पण त्यावेळेस कोण उभं राहील? देव उभा राहील. परीक्षामध्ये कोण उभा राहील? देव उभा राहील. आणि बलाढ्य विश्वासामध्ये कोण उभा राहील? देव उभा राहील. प्रार्थनेमध्ये कोण उभा राहील? देव उभा राहील. वचनामध्ये कोण उभा राहील? देव उभा राहील. सामर्थ्यामध्ये कोण उभा राहील? देव उभा राहणार आहे. बोला हालेलुया. वचनामध्ये कोण उभा राहिलं? यावे रे. काय बोलला तो? यावे रे. म्हणजे परमेश्वराचं वचन बोलला तो. देव मला पाहून देईल. मी कशाला काय घाबरू? आतापर्यंत देवाने मला 100 वर्षी मला म्हातारपणी लेकरू दिलं, तो देव मला कोकरू पाहून देईल. लेकरू दिलं तर काय करेल? अब्रामाचं वय 100 वर्ष होतं आणि त्याच्या बायकोचं वय 90 वर्ष होतं. आणि एवढ्या वयामध्ये परमेश्वराने, तो म्हणतो परमेश्वराने मला अभिवचन दिलंय, ही तुझी संतती वचनाप्रमाणे काय करेल? या वाळू प्रमाणे काय करेल? वाढवेल. अनेक वेळेस परमेश्वर अब्रामाला म्हणले, हे तारे मागता येतात का तुला? मोज तारे.
तशी तुझी संतती करेल. आमेन, हालेलुया. दोन गोष्टीवर विश्वास ठेवला त्यांनी. देवाच्या वचनावर. देवाच्या वचनावर विश्वास पाहिजे. हालेलुया. कुठं ठेवायचंय? देवाच्या वचनावर. डोक्यात ठेवायचं. डोक्यात तुम्ही स्टेटस ठेवला ना, मग ते वचन नाही येणार, स्टेटसच्या गोष्टी येतात. कुठे येतात? मोबाईलवर येतात. देवाचं वचन असलं तर कुठे येणार आहे ते? स्टेटसला येईल, इंस्टाग्रामला येईल, युट्यूबला येईल, फेसबुकला येईल. बरोबर आहे? देवाचं वचनच नाही डोक्यामध्ये. हा, काय ठेवलं अब्रामाने? देवाचं वचन. काय ठेवलं? बोला ना. देवाचं वचन. देवाचं वचन परीक्षेत पाहिजे, तुम्हाला विजय देईल. आमेन. तर त्याला म्हणा देवाचं वचन विजय देणार आहे, म्हणा शक्तिशाली आहे, कधी न मिटणार आहे. हे ठेवा ना डोक्यामध्ये, कधी न मिटणार. हा, जे मिटणार ठेवते डोक्यात. याने असं केलं मग त्याला तसं करायचं. त्याला बोलता येत नाही ना, मग स्टेटसला ठेवायचं. काय ठेवायचं? देवाचं देवाचं वचन. वचन. म्हणा असं करा, देवाचं वचन, देवाचं वचन. देवाचं वचन. देवाचं अशी वचन. स्टाईल करा, देवाचं वचन. देवाचं वचन. छोट्या मेमरी मध्ये, मोठ्या मेमरी मध्ये ठेवा. यस. मेमरी मध्ये कोणची? पाठीमागची मेमरी. छोटी. छोटी मेमरी मध्ये काय करा? देवाचं वचन. डाउनलोड करा. कितीतरी लाख जीबी असेल ती. हा, 1 लाख 1000 जीबी काय काय असेल तेवढी. त्याच्यामध्ये काय करा? देवाचं वचन. डाउनलोड करून ठेवा. काय आमचं हालेलुया. देवाचं वचन सांगतं. अब्रामाने डाउनलोड करून ठेवलं. सुरुवातीपासून अब्राम ऐकतोय, मी तुझी संतती वाळूच्या कणाप्रमाणे करीन. अब्रामाला पाचारण झालं. पाचारण झाल्यापासून अब्राम काय करत आहे? देवाचं वचन काय करून ठेवलेलं आहे? स्टोरेज करून ठेवलेलं आहे. आमेन, हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला परीक्षेमध्ये शैतानाला हरायला उपयोगी पडणार आहे. हालेलुया. कोणाला हरवायला उपयोगी पडणार आहे? हालेलुया. मग येशूची पण परीक्षा झाली. हा, आणि येशू काय अब्राम नव्हता. येशूचं अर्पण झालं. येशू तुमच्या माझ्यासाठी मरण पावला, पण त्याच्याकडे काय होतं? देवाचं वचन. पित्याचं वचन होतं. देवाचं कोणाचं वचन होतं? त्याचं वचन. शैतान आला त्याच्या पुढे. पत्त्याच्या अर्थामध्ये वाचा. शैतान आला त्याच्याकडे आणि म्हटला, तू देवाचा पुत्र असेल. या दोंड्याच्या भाकरी कर. चार. येशूने उत्तर दिले, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे भाकरीने जगेल असे नाही तर 3 मध्ये वाचा. 3 मध्ये. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला. हा, परीक्षक कुठून पण येऊ शकतो. हा, परीक्षक कुठून आला? शैतानाच्या. कधी कधी परीक्षक अरे देव करीन का नाही, घरच्यातूनच बोलतो, जवळच्या लोक. बाहेरच्यातून बोलतो, मित्रातून बोलतो, हा, दूरचे नातेवाईक असतो त्याच्यातून बोलतो. अरे वहीन का नाही? शैतान आला. मग शैतान आल्यानंतर तुमच्या जीवनात शैतान जर परीक्षा घेऊन येत असेल माणसातून, बहिणीतून, भावातून, कुठून आपण, तुमच्यामध्ये काय ठेवलेलं पाहिजे? मेमरी मध्ये काय ठेवलं पाहिजे? देवाचं वचन. बोला ना, काय ठेवलं पाहिजे? स्टोरेज काय पाहिजे? काय पाहिजे? वचन. देवाचं वचन स्टोरेज पाहिजे. हालेलुया. आणि ज्यावेळेस देवाचं वचन स्टोरेज असलं ना, लगेच तुम्हाला समोरच्याला उत्तर द्यायला तयार असलं. तयार असलं पाहिजे. तयार. हालेलुया. परीक्षेच्या वेळेस काय करतात? झोपा घेता का? नाही, अभ्यास कर. हा, काय करतात? झोपा घेतात का? अभ्यास. काय करतात? झोपा घेतात का? परीक्षेत जाऊ लिहिता लिहिता झोपून घेतात का? नाही, नाही. काय करतात? अभ्यास. सगळं तयार ठेवतात. हा, तयार ठेवतात का नाही? आणि लगेच फटाफट प्रश्न काय आला? हा, कुणी असे प्रश्न केले काय? लगेच वचन सांगत हाल घे उत्तर. आमेन, हालेलुया. काय प्रश्न केला शैतानाने? तू देवाचं. अरे तू देवाचा पुत्र आहे. तर दोंड्याच्या भाकरी. दोंड्याच्या भाकरी कर. लगेच उत्तर दिलं येशूने. कसं उत्तर दिलं? खटकेने उत्तर दिलं. असं करा, पटकन उत्तर. खटकेन उत्तर दिलं. खटकेन. कसं? खटकन. एक क्षणा. एक क्षणात लगेच. आपण विचार करत बसतो, काय सांगायचं गड्या आता? काय उत्तर आहे? अभ्यासच केला नाही ना. नाही. अभ्यास करायला पाहिजे. रोज बायबल वाचा ना. मग येस. बायबल लोक किती वाचतात? हा, सांगा ना, वाचतात का नाही? वाचून नुसतं चालणार नाही, मनन करावं लागेल. शिडी बघा, शिडी गपा असते. खाती. खाल्ल्यानंतर काय करते? रवंत करते. इथं साचून ठेवते ती. साचून ठेवल्यानंतर बसल्यानंतर काय करते? थोडं काढते, खात राहते. तसं तुम्हाला वचन काय करायचं? रवंत
खायचं आणि खाल्ल्यानंतर काय करायचं एका ठिकाणी काय करायचं आठवायचं. अरे काय वचन सांगितलं हा एका ठिकाणी वचनाचा उपयोग परीक्षेमध्ये तुम्हाला काय आहे होणार आहे. परीक्षेमध्ये काय होणार आहे उभे राहा सगळे. परीक्षेमध्ये तुम्हाला काय होणार आहे वाचनाचा उपयोग होणार आहे. येशूने लगेच काय केलं खटकन वचन काढलं. कसं खटकन. आणि अब्रामाने पण पोराला कसं दिलं वचन कसं काढलं त्यांनी खटकन. तो म्हटलं बाबा किती लोक माझ्या बरोबर आहे बाबा होम बली करायला चाललोय सगळे पण कोकरू कुठे आहे. लगे अब्रामाने खटकन काढलं म्हणा खटकन काढलं. करा ना खटकन काढलं. वचन कसं काढलं खटकन काढलं. तो म्हणला या रे काय परमेश्वर पावते. तुमचा पाया कशावर पाहिजे देवावर आधारित पाहिजे. कशावर आधारित पाहिजे देवावर आधारित. परीक्षा चालू असताना तुमचा पाया कशावर असला पाहिजे वचनावर पित्यावर देवाच्या हर एक गोष्टीवर विश्वासावर प्रार्थनेवर वचनावर पिता पुत्र पवित्र आत्म्यावर त्रैक्यावर तुमचा पाय आधारित पाहिजे. येशूने लगेच त्याला काय केलं वचन खटकन सांगितलं. येशू काय म्हटला अरे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे पण देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचनाने जगेल. कशाने जगणार आहे तुम्ही आणि मी तुमचा आणि माझा आत्मा कशाने तारला जाणार आहे वचनामुळे तारला जाणार आहे. तुमचा मन कशाने बदलणार वचनामुळे बदलणार आहे. विचार कशामुळे बदलणार वचनामुळे बदलणार आहे. इब्री 4:12 मध्ये सांगितलं देवाचं वचन सजीव वाचा सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे व मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. काय सांगितलं देवाचे वचन कारण देवाचे वचन काय सजीव म्हणजे काय मला जिवंत काय जिवंत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सक्रिय म्हणजे काय कार्य सक्षम कार्य करायला काय तयार असत. जिवंत देवाचं वचन सजीव म्हणजे काय जिवंत. सक्रिय म्हणजे पटकन क्रिया करणार. थर्ड नंबर कोणत्याही दुधारी तलवार कशी असती तलवारीला कशी असते दोन्हीकडून धार असते तसे वचनाला पण दोन्हीकडून धार असते. वचन हे पण सांगतं वचन ते पण सांगतं. वचन पुढून पण आहे वचन मागून पण आहे. हा तीन नंबर झाला. 4 नंबर जीव आत्मा साधे व मज्जा जीवामध्ये काय आहे जीवामध्ये 5 गोष्टी म्हणा 5 गोष्टी. इच्छाशक्ती विचार शक्ती कल्पना शक्ती भावना आणि अजून काहीतरी सांगितलं काम शक्ती वासना करीन करामध्ये सांगायचं 1 मिनिट. बुद्धी कल्पना शक्ती इच्छा शक्ती विचार शक्ती भावनेचा काय आहे समावेश आहे. पहिले करीन 14 आणि 14 वचनामध्ये सांगितलं कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. या जीव आणि मन यांना काय म्हणलेलं आहे बुद्धी नंतर काय कल्पना शक्ती इच्छा शक्ती विचार शक्ती आणि भावना. आता जीवामध्ये किती कळालं का तुम्हाला हा फर्स्ट नंबर काय सांगितलं जीव आत्मा सजीव देवाचं वचन सजीव फर्स्ट नंबर. 2 नंबर सक्रिय 3 नंबर दुधारी तलवार 4 नंबर जीव आणि आत्म्याबद्दल सांगतो. आता आत्म्यात पण काय होतं ते शिरत
कुठं शिरतं? आत्म्यात. जीवामध्ये घुसल्यानंतर कुठं घुसतं वचन? आत्म्यात. जीवामध्ये 5 गोष्टी सांगितल्या, कळालं? त्याच्यानंतर कुठं घुसतं? आत्मा. आत्मा. 5 नंबर काय आहे? जीव नंतर काय आहे? आत्म्यामध्ये घुसतं. आणि आत्म्यामध्ये घुसून आत्म्याचं काय करतं? धारण करतं. आणि ज्या शरीरामुळे आत्म्याला इजा झालेली आहे तो आत्मा काय होत आहे? शरीरामध्ये असताना येशूला स्वीकार केल्यावर पिता पुत्र पवित्र आत्म्याचं नाव बप्तिस्मा घेतल्यानंतर पापाची क्षमा मागितल्या नंतर पवित्र जीवन जगल्यानंतर आत्म्याची पण काय होते? आत्मा नरकात जाऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मेल्यानंतर तुमचा कदाचित पाप करणार आणि नरकामध्ये जाणार. नरकामध्ये गेल्यानंतर तुम्ही मग म्हणणार मला माफ कर. पण देव म्हणन बाबा तू ज्या वेळेस शरीरामध्ये होता त्यावेळेस तुला संधी होती. कोण संधी पाहिजे माफी मागायला? शरीर आणि आत्मा ज्या वेळेस संगती असतात, ते पृथ्वीवर असतात, त्यावेळेस आपल्याला वय दिलेलं असतं. त्या वयामध्ये आपल्याला देवाला काय करायची? हाक मारायची. आणि त्यावेळेसच आपल्याला संधी असती. 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष काय असेल त्यावेळेस आपल्याला संधी असती. त्या संधीच्या वेळेस आपल्याला काय करायचं? देवाला क्षमा मागायची. आणि कोणचं जीवन जगायचं? मरुपर्यंत पवित्र. काय सांगितलं? जीवन आत्मा. कळालं आता? आज त्याच्यानंतर सांदे व मज्जा. सांदे. सांदे म्हणजे काय? सांदे व मज्जा. सांदे. सांदे कशाला म्हणतात? जॉईंट. जॉईंटला काय म्हणतात? सांदे. सांदे. सांद्यात पण घुसतं देवाचं वचन. अजून मज्जा. मज्जा. मज्जा म्हणजे काय? शिरा. मज्जा संस्था. म्हणा शिरा. शिरा आहे का बघा? कधी कधी आपण डॉक्टर कडे जातो, आपल्याला शिर सापडत नाही, मग त्याला दोन्हीकडून आवळावं लागतं. त्यावेळेस काय होतं? शिर सापडते. किती नंबर झालं? 6 नंतर 7. 7 नंबर काय आहे? लक्षात ठेवू जा. मज्जा. हा? मज्जा. मज्जा. मज्जा नंतर काय आहे? यांना भेदून आरपार जाणार. यांना भेदून आरपार जाणार आहे. हे आहे देवाचं वचन. जर देवाचं वचन तुमच्याकडे असेल तर परीक्षेमध्ये तुम्ही हा पास. काय म्हणा? पास. पास आहे का नाही? वचन कुठपर्यंत ठेवायचे? 5 मिनिटं. फक्त प्रार्थनेच्या ठिकाणी आले वचन तिथं. घरी गेल्यानंतर हा? घरी गेल्यानंतर हा डमचक चालू. गाढवाला किती काय सांगा? गाढवा पुढे किती पुस्तकं वाचा, त्याला काय समजणार आहे का? हा? गाढवाला काय गुळाची चव? बरोबर आहे की नाही? कुठे जाणार आहे परत? ते उकिड्यावर जाणारच आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? सगळ्यात परीक्षेमध्ये काय पाहिजे? देवाचं वचन पाहिजे. आणि हा वचन तुम्हाला काय देणार आहे? म्हणा विजय देणार आहे. काय देणार आहे? विजय देणार आहे. परीक्षक शैतान असेल म्हणून तुमच्याकडे त्याला हरवायला देवाचं वचन, देवाची शस्त्र सामुग्री पाहिजे. इपिस्कार 6 अध्याय 10 ते काही वचन आहे. पटापटा काढू आपण. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा. प्रभूमध्ये त्याच्यानंतर त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. काय म्हटलं? शेवटी प्रभूमध्ये कोणामध्ये म्हणायचं? शेवटपर्यंत प्रभूमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या प्रभावी सामर्थ्याने. प्रभावी सामर्थ्य कधी येणार आहे? ज्यावेळेस तुमच्याकडे देवाचं वचन असणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? सामर्थ्य येणार आहे. बलवान होणार आहे. कधी होणार आहे? प्रभूमध्ये असल्यानंतर. प्रभूमध्ये असल्यानंतर देवाचं वचन तुमच्याकडे असेल. प्रभूमध्ये असल्यानंतर आणि दुसरी गोष्ट लक्ष द्या, देवाचं वचन तुमच्याकडे असेल तर सामर्थ्यामध्ये बलवान होणार आहे. आता परत शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्य. शेवटी प्रभूमध्ये आणि सेकंड नंबर प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हायचं आहे. बलवान कसं काय होणार आहे? देवाचं वचन असलं तर तुम्ही बलवान आहे, नाहीतर तुम्ही बलवान नाहीये. शैतान कोणाला घाबरतो? येशूने काय केलं? म्हणा येशूने त्याला प्रति उत्तर दिलं, त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
त्यांनी फेकलेला बाणाला अजून एक बाण फेकला. आ त्यांनी काय फेकलं त्यांनी काय केलं त्यांनी पण वचनच बोलला ना तो. तो पण वचन बोलला, पण त्याला त्या वचनाला पण अनुसरून त्याला हरवायसाठी अजून एक प्रति उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? वचनामध्ये बलवान पाहिजे. परीक्षेमध्ये कशामध्ये बलवान पाहिजे? वचनामध्ये. आणि पुढे सांगितलं शस्त्र सामुग्री सांगितली 14 मध्ये काय पाहिजे परीक्षेमध्ये? कंबर, सत्याने कसा, नीतिमत्वाचे काय पाहिजे तुमच्याकडे? सत्य पाहिजे. नीती छातीवरचे जे उरस्त्राण आहे ते कोणतं पाहिजे? नीतिमत्व. म्हणजे तुम्ही काय पाहिजे? चांगले पाहिजे. त्याच्यानंतर शांतीची सुवार्ता. त्याच्यानंतर विश्वासाची ढाल, तारणाचे शिरस्त्राण, आत्म्याची तलवार, प्रार्थना आणि विनंत्या. किती प्रकारे आहे? 7 प्रकारचे काय आहे? शस्त्र आहे. या शस्त्राबद्दल तुम्हाला मी जे नंतर सांगेन. पण आज परीक्षामध्ये देवाने दिलेल्या आत्मिक शस्त्र सामुग्री तुमच्याकडे पाहिजे. पाहिजे का नाही? पाहिजे. ठीक आहे, उभे राहू आपण सगळे.